ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदान, ओवी नंबर 7. नमस्कार साधक श्रोते हो. माऊलींनी विश्वात्मक देवापाशी मागितलेले पसायदान आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आत्तापर्यंतच्या 6 ओव्यामधून माऊलीने कोणकोणते पसायदान मागितले पाहूया. दुष्ट व्यक्तींचा दुष्टपणा जावो, त्यांच्या मनात सत्कर्माची आवड निर्माण हो आणि त्यानंतर शुद्ध पवित्र झालेल्या मनाने ते जे काही मागतील ते सर्वांच्याच हिताचे असेल आणि म्हणून ते त्यांना प्राप्त हो. असे परिवर्तन घडून येण्यासाठी चंद्र, सूर्य, अमृतमय महासागर यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असलेले संत सज्जन भूतमात्रांना वारंवार मोठ्या समुदायाने भेटोत. ते आपले सोयरे होत. जिवलग नातेवाईकांप्रमाणे त्यांच्या सहवासात राहण्याचा योग आपल्याला येऊ. त्यांच्या उपदेशामुळे आपले आचरण सुधारून मनाला असीम शांती लाभो असे माऊलींचे मागणे आहे. आता पुढील 7व्या ओवीत माऊली काय मागत आहेत पाहूया. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. शब्दार्थ पाहूया. माऊली म्हणत आहेत किंबहुना. किंबहुना म्हणजे फार काय सांगावे, महत्वाचे जे मागणे आहे ते मागून झाले. आता समारोप करतो की अशा प्रकारे समस्त प्राणीमात्रांना सर्व सुख लाभावे, ते पूर्णपणे तृप्त व्हावेत आणि त्यांनी आदिपुरुखी म्हणजे आदी पुरुषाला अखंड भजावे. भावार्थ पाहूया. माऊली प्रार्थना करीत आहेत की त्रैलोक्यातील समस्त भूतमात्रांना सुख लाभावे आणि ते पूर्णपणे सुखी व्हावेत. आता इथे सुख म्हणजे काय? भौतिक सुख नव्हे, तर आत्मज्ञानातून मिळणारे शाश्वत सुख होय. तिन्ही लोकांमधील भूतमात्र या आत्मसुखाने तृप्त होत. पण हे घडून येण्यासाठी त्यांनी आदिपुरुखी म्हणजे आदी पुरुषाला अखंड भजले पाहिजे असेही प्रतिपादन माऊली करीत आहेत. माऊलींना अभिप्रेत असलेला आदिपुरुष कोण? दगडाच्या धातूच्या मूर्तीमधील ईश्वर का? नाही. इथे आदिपुरुष म्हणजे अंतरात्मा. प्रत्येकाने आपल्या मनातले अज्ञान, दुष्टबुद्धी, स्वार्थ काढून टाकला आणि तेथे ज्ञान, स्वधर्म, परोपकार याची स्थापना केली की अंतरात्मा नक्की सुखी होईल आणि तेच आदिपुरुषाला भजणे असेल असे माऊलींना वाटते. तसेच इथे भजणे म्हणजे केवळ भजन, नामस्मरणच का? नाही, तर अहंकाराचा त्याग करून ईश्वरचरणी पूर्णपणे समर्पित होणे होय. असे हे आदिपुरुषाला भजणे कसे असावे? तर अखंडित, म्हणजेच इथे क्षणिक भक्ती नाही, तर सातत्याने केलेले त्याचे स्मरण, हेच माऊलींना अभिप्रेत आहे. यासाठीच संत सज्जनांची मांदियाळी मोठ्या समूहाने सोयरे बनून या भूतमात्रांना भेटत राहिल्याने तिन्ही लोकातील भूतमात्रांचा अंतरात्मा अधिकाधिक तेजस्वी होऊ लागेल. परमेश्वराचे सातत्याने स्मरण चिंतन करीत राहिल्याने साधकांचे व त्यांच्या सहवासात आलेल्यांचेही कल्याण होईल. आणि असे होता होता एक दिवस हा साधक नक्की आत्मसाक्षात्काराप्रत जाईल आणि हेच ईश्वर पूजन सर्व भूतमात्रांकडून घडावे हे माऊलींचे मागणे आहे. नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.